सॉरी टू से मॅम, पण तुम्ही त्याला अगोदरच ब्लॅकलिस्ट करायला हवं होतं. मी विचार केला होता पण व्हॉटएव्हर. मला असं वाटतं तुम्ही एक कंप्लेंट लेटर द्या की देवा हॉस्टेलवर आला तर तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती सह्या करा. ते लेटर मला द्या, मी ते लेटर मॅनेजमेंट कमिटीला देते आणि वी विल फाईट फॉर दिस. ओके, मग लिहा लेटर. काय झालं? मॅडम, आम्ही जर त्या लेटरवर सह्या केल्या आणि हे जर देवाला कळलं ना तर तो ह्या कॉलेजमध्ये राहील की नाही माहीत नाही, पण आम्ही नाही राहणार हे कन्फर्म. घाबरताय कशाला? मी आहे ना. सॉरी टू से मॅम, पण ही चीटिंग आहे आणि आता तो नाही तर आपण चुकीच्या मार्गाने वागतोय. एका स्टुडंटसाठी या कॉलेजमध्ये जे आधी कधीच नाही झालं ते आपण करतोय. कबीर, मॅडम हे सगळ्या स्टुडंट्सच्या फ्युचरसाठी करतात, राईट मॅम? करेक्ट. पण देवाने कोणाला त्रास दिलाय सांगा ना? हां, कोणाच्या अभ्यासात अडथळा आणलाय? उलट कॉलेजला उशीर होऊ नये, एकही लेक्चर मिस होऊ नये म्हणून तो हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी मागतोय. त्यात काय चुकलं त्याचं? आय अग्री कबीर. हे बघ, अजून प्रॉब्लेम झालेला नाहीये पण इन फ्युचर होऊ शकतो. मग तेव्हा करा ना कंप्लेंट. हे बघ, तुला प्रॉब्लेम नाहीये, हा तुझा डिसिजन आहे, पण आम्हाला त्याचा त्रास होतोय आणि आम्ही लेखी पत्र देणार. मीच लिहिते पत्र आणि पहिली सही मीच करते. बघू देवा काय करतो. व्हॉट से गाईज? ओ, देवाला घाबरता का तुम्ही सगळे? पण राधा, तू काय म्हणून कंप्लेंट करणार आहेस? आणि आता तर तो बॉईज हॉस्टेलमध्ये राहतो, तुझ्या रूमच्या समोरही राहत नाही. तुला तर उलट बरं वाटायला पाहिजे. स्टॉप दिस. तुमचा प्रॉब्लेम मला कळलाय. लेट मी हँडल दिस ऑन माय लेवल. जा सगळ्यांनी. डॉक्टर सचिन. येस मॅडम. तुम्ही थांबा. मुलं अपसेट आहेत, ओपनली काही बोलत नाही आहेत. सचिन, तुम्ही मुलांना कॉन्फिडन्समध्ये घ्या. देवाविषयी त्यांची काय तक्रार आहे हे जाणून घ्या. ओके. देवाची एक चूक झाली ना, आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. तो माकड आणि आपण मदारी. आपण म्हणू तसं त्याला नाचवायचं. तू नक्की माझाच मित्र आहेस ना की त्याचा? राधा, मी तुझाच मित्र आहे ग. बरं, तू मला त्याच्या विरोधात जाण्यासाठी एक कारण तरी सांग. अरे सांगितलं ना, कारण का तो चांगला माणूस नाहीये. बरं, आणि तुला हे मी सांगते, एवढं कारण पुरेसं नाहीये का कबीर? बरं सांग मला, तू त्याच्यासाठी एवढा फॉर काय? नाही ग. नाही नाही, आत्ताच सांग मला, आत्ताच ऐकायचंय. खरंच सांगू? सांग. देवा ना, देवा माझा हिरो आहे. व्हॉट? आय मीन रिअली? देवा तुझा हिरो आहे? हो, म्हणजे बघ ना, हिरो कोण असतो? जो आपल्याला जे जे शक्य होत नाही ते तो सगळं करून दाखवतो. राधा, मी ना आतापर्यंत खूप असं बंदिस्त आयुष्य जगलोय, कायम कडक शिस्तीत वाढलोय. माझं आयुष्य म्हणजे ना माझ्या आईने लिहिलेल्या नियमांच्या पानांच्या बाहेर कधी गेलंच नाहीये आणि मला आतापर्यंत तेच बरोबर वाटत होतं. पण देवाला जेव्हा बघितलं ना तेव्हा मला कळलं की आपल्याला पण ना ह्याच्यासारखं असं भन्नाट, डॅशिंग, असं बिनधास्त आयुष्य जगायचंय. मनाला वाटेल ते करायचंय. आर यू सिरियस कबीर? तुला त्याच्यासारखं आयुष्य जगायचंय? हो, त्याच्यासारखं म्हणजे तुला काय माहितीये त्याच्या आयुष्याबद्दल? कारण जाऊ दे, तुला मी कितीही सांगितलं तरी माझं म्हणणं पटणार नाहीये. सो लेट मी गो. राधा, किडकिडे बाबा की. अरे जय तरी म्हणा रे तुला. जय जय.
देवा थांब. हे बघ, तुला इथे कोणताही धोका नाही आता. धोका तर इथे तुझ्या खोलीला नाही एक पण खिडकी. गोळी आली तर येणार कुठून? सत्या म्हणजे हा, याला काही सांगायचं नाही ना. अरे हे चक्कर, अरे यात तुझ्या छोट्या खोलीबद्दलच बोलत होतो. बाय आपण काय करूया, ही भिंत आहे नाही अशी मागे खिसकवूया आणि इथे एक खिडकी टाकूया आणि इथे एक खिडकी टाकूया, म्हणजे इकडनं यायला आणि इकडनं जायला कसा. आणि इकडे असं मस्तपैकी फर्निचर टाकूया. भाई ही भिंत आहे ना अशी एकदम मस्त चित्रांनी पिक्चर एकदम असं मस्त सजवून टाकूया. इथे भाईचं सगळं जिमचं सामान ठेवूया. भाई इथे 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 आपला कॅरम, आपण सगळ्यांनी बसून मस्त खेळायला जाईल. ए भाई तू इथे झोपणार असशील ना तर आपण ना इथे या भिंतीमधनं ना एक दरवाजा काढूया आणि तिकडनं यायला जायला एक शिडी टाकूया. म्हणजे कसं आहे, कोणाच्या आद्यात मध्यात नाही ना, आपला आपण सेपरेट जायचा कसा. तुझा पॉइंट व्हॅलिड आहे, पण कन्स्ट्रक्शन इलिगल आहे. त्यापेक्षा काय करू आपण भाई, आपण इथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेऊ. तो आपला सीसीटीव्ही वाला शंकर आहे ना, त्याला पाठवतो मी. अरे ऐका ना, माझं ऐका. हे सगळं करत बसण्याची काही गरज नाहीये, कारण कॉलेजच्या सगळ्या मुलांनी डीन मॅडमकडे देवाची कंप्लेंट केलेली आहे आणि त्यामुळे देवाला धोका नको म्हणून मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अच्छा, म्हणून हे सगळा पूजा अर्चा महाआरती भंडारा होता. अरे तू कशाला टेन्शन घेतो, भाई सब संभाळलेगा. अरे अशा चिंदी कामाला आहे ना भाईला सांगायची गरज नाही. आपण आहे ना भाई, आपण आणू का 4 पोराला धरून. गबर जा घेऊन जात. चला बाबा तू सांभाळून राहा. अरे इथली कॉलेजची मुलं खूप डेंजर आहेत, त्यांनी सगळ्यांना प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहेत. हे बघ, तुला कुठलाही प्रॉब्लेम नको व्हायला. मी आयुष्यात मागेच राहिलो रे, पण तू तू नको रे असं करू. शेखर टेन्शन नाही, आपण बघून घेऊ सगळं. काही नाही, ये चान्या, ये ये बस इकडे, बस बस. अरे लई उडता रे तुम्ही पॉपकॉर्न सारखे, टनाटन टनाटन. लई मजा घेता काय. आपल्या बाईची कंप्लेंट करणार तुम्ही, आपल्या बाईची. गरम तव्यावर बसू काय, देऊ काय शेक, देऊ काय खालनं देऊ. ए सत्या राहू दे रे. काय भाई लोक, अरे काय पहिल्याच दिवशी तुम्ही आपल्या विरुद्ध. अरे टेन्शन नाही घ्यायचं, वांधा नाही. आपण काय पण करणार आहे तुम्हाला माहिती. अरे माहितीये का, नाही माहिती. अरे सोपं आहे. अरे सुरुवात तुम्ही केली ना, सुरुवात तुम्ही केली, याचा एंड आपण करणार. कारण आपली सुरुवातच एंड पासून असते आणि या सगळ्याचा एंड आपण तुमच्या दोस्तीपासून करणार आहे. काय कुस्ती का दोस्ती. कुस्ती बोल काय बोलणार रे. बोल. बोलतो बाई फ्रेंड, म्हणजे कुस्ती होय. दोस्ती बाई दोस्ती. अगं जादूचा दिवा आहे हा. तुम्ही विश केलात आणि ती पूर्ण होणार असेल तर तो पेटत राहतो आणि पूर्ण होणार नसेल तर तो विझून जातो. आई बरी आहेस ना. काय नवीन नवीन उद्योग शोधून काढतेस तू. हे तू गेम वगैरे खेळत होतीस ते निदान बरं तरी होतं. हे तू ना मला विरोध करण्यासाठी जन्माला आली आहेस असं मला वाटायला लागलंय. लग्न पण करत नाहीयेस तू. करणारच नाहीये मी. नक्की. आपण दिव्याला विचारायचं. काय माझा विश्वास नाही या सगळ्यावर. विश्वास नाहीये ना, गंमत म्हणून विश कर ना, विश कर. मी पेटवते दिवा, तू विश कर, बघूयात तुझी विश पूर्ण होते का ते. माझी अशी विश आहे की देवा नावाच्या सिली मॅनने माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावं. ओके, बघूयात. हा चालू आहे दिवा. नाही चालला तो, चालला तो, गेला गेला गेला. तुझी विश पूर्ण होणार नाहीये. देवा तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि माझी अशी विश आहे की तो पुढच्या 2 तासात इथं येणार आहे.
तुला भेटायला. रात्रीचे 10 वाजले. तो आपल्या घरी इतक्या उशिरा येऊच शकत नाही, त्यामुळे तुझी विश पूर्ण होणार नाहीये. बघूयात ना. तुझं तू बघत बस, मला झोपायचंय. मी चालले. मी बघणार. गुड नाईट. मी बघणार. काही नाही होणार आहे. मी बघणार आहे वेश आणि हा दिवा पेटता राहणार आहे. येस 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 येस. पेटता राहिलाय, पेटता राहिलाय, पेटता राहिलाय. डॉक्टर मोनिका, आता लेक्चर सुरू करा. माझ्या कॉलेजचे काही नियम आहेत. अय्या हो, सांगा ना गडे. हा बिचारा काय बोलू शकत नाही म्हणून तुम्ही याचं रॅगिंग करताय. एवढी हिंमत आहे तर त्या देवाचं करा ना रॅगिंग. कोण देवा? अरे तो रे, तो नवीन रेडा आला नाही का? तो त्याचा वरचा मधला रिकामी येतो, त्याचा रॅगिंग मी करायचं. चल, त्याची पुंगी मी वाजव. कशी वाजवायची ते फक्त बोल. डॉक्टरीचा इंट्रो करा सांगू ना आपण. साडी नेसून. अरे पण तो काय इंट्रो देणार? त्याला तर डीन मॅडमचं आडनाव सुद्धा माहित नाही. मोनिका श्रीखंडे. फॅन्टास्टिक. फिरव फिरव. तू कितीही वेळ बदलायचा प्रयत्न केलास तरी जे व्हायचं ते होणारच आहे. अगं, मला ते घड्याळ थोडंसं पुढेच ठेवायला आवडतं ना. यू नो, मला सगळीकडे वेळेत पोचायला आवडतं. तुझ्या मनात जे आहे ना तसं काही नाहीये, कारण तुझ्या त्या स्टुपिड गेम्सवर माझा विश्वासच नाहीये. मग घाबरतेस कशाला? 5-10 मिनिटं तर उरली आहेत. जास्तीत जास्त काय होईल, देवा घरी येईल एवढं. इम्पॉसिबल आहे ते. माझीच विश पूर्ण होणार आहे. म्हणजे तुझा गेमवर विश्वास आहे. यु नो, तुला कळत नाहीये तुला काय हवंय ते. यू आर सो कन्फ्युज्ड. ठीक आहे, मला कळत नाही. तुला कळतंय ना? येस. तुझं तो टार्झन बापू काही येणार नाहीये. टार्झन बापू? अगं म्हणजे तेच ते टार्झन. खरं तर ना परफेक्ट नाव ठेवलंयस तू त्याचं. जंगलातल्या प्राण्यासारखाच दिसतो तो टार्झन. करेक्ट नेम. मी झोपायला चालले. माझं एक सजेशन आहे तुला. हे जादूचा दिवा जर का खेळून तुझं झालं असेल तर तूही वेळेत झोपायला जा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हॅव अ साऊंड स्लीप. You too. Yes, I Sound sleep. Sound sleep. I doubt. अरे यार, हे सत्या, अरे बरं झालं भावा तू फोन केलास ते. अरे आपण जाम पकलोय, आपल्याला झोपच येत नाहीये यार. अरे आपल्याला रात्री हॉस्टेल मधून बाहेर पण सोडत नाहीये. बर काय रे, कुठे आहेत? आई, इथे 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 नीचे. अरे अरे तुम्ही काय करताय त्या तिकडे? ए भाई, तुला जायफळाच्या कॉफीशिवाय झोप येत नाही ना, आणि आपल्याला तुझ्याशिवाय. अरे भावानो, आता रडवाल रे मला खरंच. हे भाई, तू रडताना चांगला दिसत नाही हा. ते जाऊ दे भाई, एक गप्पा टाक ना वरती. हा थांब थांब, फोन कट करतो रे. बाईक पकडा, बाईक खेच. भाई खेच. तिथे थांबा, मी कप घेऊन येतो. हा अरे देवा, मी कबीर. अरे कबीर, तू आहे होय? काय रे, काय झालं? ते सोड, कॉफी पिणारस काय? कॉफी हा आत्ता? अरे घे ना कॉफी. तू बनवली? अरे आपल्याला कशाला बनवायला पाहिजे, बघायची तुला. चल ये 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 ये, ये.
ए जावा काय चावे हे इथे काय करतात अरे बस काय भावा. आणि हे आत कसे आले अरे देवाला सगळं काही येतं. बस काय. अरे ते जाऊ दे मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय रे, काय झालं? अरे 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 कबीर, झालं तरी काय? पण मी तुला वॉर्न करायला आलोय. सगळे सिनियर्स तुझं रॅगिंग करणार आहेत. अच्छा अच्छा. हे बाबा तू चिटिंग करणार हे माहित होतं. हे गॅरंटी होते म्हणून तिने मला पाठवलं. आणि तेव्हा तुला त्यांनी बोलवले सिनियरनी. अच्छा, आपल्याला बोलवलंय? अरे हे तर मस्तच झालं. हा, तसं पण आपल्याला झोप येतच नाही. टाइमपास काहीतरी. चल चल चल. अरे चल रे. अरे बोला काय करायचंय? हे झाड तोड. झाड नाही तोडायची रे. हा मोठ्याने बोलू नका. आम्ही 2 मिनिटात आलो, तू इथेच थांब. आलो. अरे पण काय करायचं ते सांगा ना. हळू ना बाबा. हे अरे ए कबीर सांग ना काय करायचं? अरे देवा ते तुझं रॅगिंग करतायत. तू खुश काय होतोयस? अरे पण रॅगिंग म्हणजे काय? अरे ओरडू नको ना, मी सांगतो तुला. हा रॅगिंग म्हणजे डेअरिंग. हा, डेअरिंग चेक करण्याचा खेळ. आईच्या गावात मग या खेळात तर आपण बादशाह होता. म्हणून तर तुला बोलवलंय. मग अरे आपलं एकच फंड आहे. खायची कपॅसिटी, अवकातीचा बॅलन्स आणि नावाचा टेरर कधी पण कमी होता का म्हणे? काय कुठं काय? अरे काय करायचं ते सांग. बोलू ना, मी सांगतो. सोपं आहे. हा. ऐक, हे बघ तुला इथे उभं राहायचंय. हा. आम्ही तिथे उभे राहू हा. आणि मी हळू शिट्टी हा. वाजवू. शिट्टी वाजवली की तुला तिथे बघून जोरात ओरडायचंय, श्रीखंड खूप गोड आहे. श्रीखंड खूप. काय? नाही नाही अरे अजिबात नाही. कबीर, अरे कबीर तू कशा टेन्शन घेतो? हा, अरे हे तर आपल्या डाव्या हाताचं मळ आहे. श्रीखंड लई गोड आहे. हा देवा आता तुला कसं सांगू? हा बंगला मोनिका श्रीखंडेचा आहे, म्हणजे डीन मॅडम. अरे पण आपण हे का करतोय? का करतोय आपण? कारण नाव यू आर स्टुडंट ऑफ द DS मेडिकल कॉलेज. या अरे म्हणजे काय? अरे कारण तू ह्या मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहेस आणि ही आपल्या कॉलेजची परंपरा आहे. अरे परंपरा आहे ना. अरे मग तर पाहायलाच पाहिजे, सवालच पैदा होत नाही. म्हणजे कसं आहे ना, एखाद्या स्टुडंटला जर कोणी आवडलं ना, म्हणजे आय मीन एखाद्या स्टुडंटला जर काही आवडलं ना एखादी गोष्ट, तर तो हे वाक्य बोलतो, श्रीखंड खूप गोड आहे. आईच्या गावात असं आहे काय? अरे नाही देवा तू यांना लाईटली घेऊ नकोस. हे तुझी नाव. हे कबीर, अरे तू कशाला टेन्शन घेतो? मग काय? अरे पण मी काय म्हणतो, हे काय असलं आलतू फालतू तुम्ही मला सांगताय? हा, काहीतरी भारी सांगा ना. बाबा त्या मालकाला उचलून आणायचं काय आता? देवा अरे तू चल इथून. तू या बंगल्याच्या आसपास पण नको फिरतूस. अरे कुत्रे मित्र आहेत का? नाही. अरे चल ऐक, हे बघ तू रेडी आहेस ना? हा एकदम रेडी आहेस? तिथे बघून ना जोरात ओरडायचं. आम्ही तिथे राहून ना हळू शिट्टी वाजवतो. कळलं ना? शिट्टी वाजवल्यावर काय बोलायचंय? श्रीखंड लई गोड आहे. देवा नको रे. हे नको काय नको. रेडी ना? रेडी. देवा ऐक रे. आवाज हळू करा ना, आवाज हळू करा. आईला देवा कधी पळतो का? अरे देवाला बघून सगळे पळतात. हे वाजव ना शिट्टी, वाजव. अरे दादा घे ना मला वर. ए श्रीखंड लई गोड आहे. 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 पळ. आई अरे खिडकीत येतो. खिडकीत येतो. मार त्याला. मार ना. अगं झाली तू स्वप्न बिप्न पडलं की काय तुला? इथं कशी तू? मला देवाचा आवाज ऐकू आलाय. आता स्वप्नात सुद्धा तुला देवा दिसायला लागला? कपाळ, मला खरंच देवाचा आवाज ऐकू आलाय. मग मला कसं नाही आला? हे कानात घातल्यावर कसा येणार आहे? ओ हो. ए श्रीखंड लई गोड आहे. ऐकलं हो देवाचाच आवाज आहे हा. आपला जादूचा दिवा खरं बोलला. जादूचा दिवा खरं बोलला. 2 तासात देवा इथं आला. ना. काय किती बोर आहेस ग तू?
माझ्यासाठी कोणी असं आलं असतं ना, मी इमिजिएटली त्याच्याबरोबर पळून गेले असते. काहीतरीच असतं तुझं. अगं काहीतरीच काय. श्रीखंड लई गोड आहे. ए पळ 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 पळ. श्रीखंड लई गोड आहे. टार्झन बापू, श्रीखंड खरंच गोड आहे, फक्त पॅकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. श्रीखंड लई गोड आहे. त्या कॉलेजमध्ये दाखवते या सिलीमॅनला श्रीखंड कसं गोड असतं ते. श्रीखंड लई गोड आहे.